नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे आपल्या ब्लॉगमध्ये. तर उद्या आहे शिवजयंती, त्यामुळं सर्व मित्रजण जमले होते आणि त्या उद्या शिवजयंती असल्यामुळे आज आम्हाला पुतळा देवायचं होतं. पहिल्यांदा सुरू पुतळा देवलं आणि त्यानंतर आम्ही गेलो झेंड्यासाठी काट्या आणायला. तर काट्या आणल्या आणि त्यानंतर ठेवू इथं ठेवू. हां, सगळ्या झेंडे सर्व काम करायला आम्हाला रात्र झाली होती आणि आपले JCB आल्यानंतर आम्ही सर्व गावामध्ये झेंडे लावून घ्यायचा कार्यक्रम चालू केला. त्याला करंट आहे. लाईट बंद कर दे का ते? त्याला नाही, ते वरलेला आहे. चल अरे ह्याच्यावर काम पट्टीवर. तुला ड्रेसिंग मारून बाहेर यावं लागतं आहे का नाही मला? ओके. तुला एक पेशंट आणू कोण सगळ्या पोराला. आणि सर्व झेंडे लावणं झाल्यानंतर आम्हाला पुतळ्याला पण कलर पण मारून घ्यायचं होतं. ते बोल नको. गणपतला एकट्याला बोला तिथले पोर ते काय होते? थिनर ते पेट्रोल आणलं द्या पेले किनार आहे ते कुणी विचारलं पेट्रोल आहे का ते तो काय एक सगळं पेट्रोलच राहते फिल्टर करतात काय की बा सगळं पेट्रोलच राहते फिल्टर करतात की त्याला मार खाय की बच्चा दिख रहा है क्या मेरे को? तू सापड की जवळ आहे की इकडे आणि तू काय करणार समोर ये म्हणा जवळ ये म्हणा. चार मुलगी बोलली तिला असं द्यावं लागते कलर त्याला म्हणतात माणूस. किती दिवस झालं सोनबाई एक होते आपल्या शिवजयंतीला येते द्या. लीच व्हिडिओग्राफर झाला का म्हणालो हा ना. अली हाल झालं मोबाईल इकडून तिकडे. काम करून थंडी वाजत होती, त्यामुळं सर्व मुलं जाळ पण लावले होते. वा वा वा, अभिनंदन हरिभ्या. तुम्ही प्रकाशित केलं सगळं वातावरण. हरिभ्यासाठी एकदा क्लास दोन ताराला धरणार का त्या सागरला हे तर पाहिजे होतं. आता भेटू देते आम्हाला तिकडे. 12 पोरं वा 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 बेस्ट गावात. आणि त्यानंतर संगूबाया शिवाजी महाराजाच्या मूर्तीला पण कलर मारण्यासाठी घेतला होता. आणि 12 वाजता एक आमचा छोटासा चहा ब्रेक झाला. आणि तुम्ही बघू शकता एवढा वेळ काम केल्यानंतर आम्हाला हे रिझल्ट आला. एकदम कडक दिसत होती मूर्ती आणि पुतळा. आणि आम्हाला घरी जाऊन झोपायला 1:30 वाजले होते. आणि तुम्ही बघू शकता आपल्या शिवाजी चौकाचं फायनल लुक. तर इथून तिथून आम्ही झेंडे पण लावलो होतो आणि सर्वजण मित्र परिवार घरा पण गेले होते, कारण की आम्हाला सकाळी लवकर उठायचं होतं. काय म्हणते, कशात तुम्ही? तर आज शिवजयंती असल्यामुळे मी आणि आदिनाथ रेडी झालेला आहे. आणि तुम्ही बघू शकता आमच्या गावाकडची शिवजयंती ह्या व्हिडिओमध्ये. तेव्हा काही तर आपली शिवजयंती साजरा होणार आहे. तर DJ बिजे सर्व लावलेलं आहे. तर आपण बघूया आपल्या गावाकडची शिवजयंती कशी राहते. आणि तुम्ही इथं बघू शकता, इथं पालखीची तयारी चालू आहे. सगळे मित्रपरिवार पण आपले जमलेले आहेत. त्यानंतर आम्ही ग्रामपंचायतमधली पूजा करण्यासाठी गेलो होतो सगळे मित्रजण. आणि इथं
आपल्या शिवाजी महाराजाच्या मूर्तीची पूजा करत होते. आणि यानंतर आपली पालखी निघणार होती. त्यासाठी सर्व भजनी मंडळ जमलेले होते. मी बी आला का? आणि तुम्ही इथं बघू शकता धिंगाणा डान्स संघटना चालू होती. आणि इथं तुम्ही बघू शकता डान्स करू देण्यात झाल्यामुळं सर्वांना बाहेर काढून डान्स करण्याची संघटना चालू होती. आणि इथं बघू शकता मित्राला डान्स येत नसल्यामुळं मित्राच्या पुढं डान्स करून दाखवणं संघटना चालू होती. आणि इथं कॅमेऱ्याला बघून डान्स करणं संघटना पण चालू होती. आणि इथं काठी घेऊन बळजबरी डान्स करून घेणं संघटना पण चालूच होती.
आणि इथं सर्व संघटना मिक्स डान्स पण चालू होता आणि शेवटचा डान्स होता, त्यामुळं सर्व मुलं डान्स करत होते. रात्री काय आपला ब्लॉग एंड करणं झालं नाही, कारण की नाचण्या ह्याच्यामध्ये खूप उशीर झाला, त्यामुळे आम्ही तसंच झोपलो. त्यामुळे सकाळी येऊन ब्लॉग एंड करा म्हणलं. तर आपला व्हिडिओ आवडला सर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून टाका. त्याच्यापर्यंत थँक्स फॉर वॉचिंग. बाय.